परभणीत महाबीजचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। कृषी क्षेत्रातील योगदानाचे मान्यवरांकडून कौतुक, शेतकरी व बीज उत्पादकांची मोठी उपस्थिती। परभणी प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित महाबीज अकोला विभागीय व जिल्हा कार्यालय परभणीच्या वतीने महाबीज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळा मंगळवार एप्रिल 28 रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। संजय गांधी नगर येथील महाबीज कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाभरातील शेतकरी बांधव, बीज उत्पादक आणि भागधारकांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक माननीय डॉक्टर के.एस. बेग हे होते। प्रमुख अतिथी म्हणून विभागीय व्यवस्थापक माननीय श्री जगदीशसिंह खोकड, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी माननीय श्री शरद कदम आणि वनामकृषी अभियांत्रिकी अभ्यास मंडळाचे सदस्य माननीय श्री मंगेश देशमुख यांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना माननीय डॉक्टर के.एस. बेग यांनी महाबीजच्या 50 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेतला। शेतकऱ्यांना दर्जेदार आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध करून देण्यात महाबीजने बजावलेली भूमिका अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले। उपस्थित इतर मान्यवरांनी ही बियाणे उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत महाबीजचे असलेले महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय व्यवस्थापक जगदीशसिंह खोकड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा व्यवस्थापक श्री रजाक शेख यांनी मानले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी केंद्र अभियंता श्री सौरज पेंडाम, कृषी क्षेत्र अधिकारी एस.आर. पराते, एस.आय. खांडेभराड, एफ.आर. आडे, एस.डी. थोरात, एस.आर. शेगाण तसेच प्रयोगशाळा प्रभारी अधिकारी आर.आर. मांडवगडे व सर्व कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले। या कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, बीज उत्पादक, भागधारक आणि महाबीज विक्रेते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। सर्वप्रथम मी महाबीजने 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि महाबीजचे जे मागच्या 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर बीजोत्पादन करून त्यांनी जे विश्वास संपादन केलेला आहे, खात्रीशीर बियाणे महाबीजचे बियाणे हा जे स्लोगन होता त्याला पूर्णपणे ते खरे ठरलेले आहे। आणि आज सुद्धा शेतकऱ्यांची पहिली पसंती ही महाबीजचीच असते। महाबीजचे बियाणे नाही भेटले तर दुसऱ्या इतर पिकाकडे वळतात। त्याच्यामुळे असंच याच्यापुढे सुद्धा महाबीजने असंच स्थैर्य ठेवावं आणि क्वालिटी आणि चांगले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं अशी मी विनंती करतो। आणि येणाऱ्या खरीप हंगामात शेतकरी बंधू हे महाबीजच्या बियाण्याच्या मोठ्या प्रमाणावर वसंतराव नाईक आणि इतर विद्यापीठाचे जे वाण आहे त्याचं जे सीड प्रोडक्शन महाबीजने केलेलं आहे त्याच्या मोठ्या प्रमाणावर विक्री करून शेतकऱ्यांना पोहोचवतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना येणाऱ्या खरीप हंगामासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। महाबीज आपल्या या वर्षामध्ये 50 वर्ष महाबीजला पूर्ण झालेली सुवर्ण महोत्सव वर्ष महाबीजचा आहे। महाबीज विविध प्रकारचे बियाणं शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं तसं योग्य भावामध्ये योग्य वेळी पुरवठा करते। त्याचबरोबर महाबीजनं इतर उत्पादनं सुद्धा सुरू केलेली आहेत। शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये जैविक उत्पादनं महाबीज ट्रायकोडर्मा आहे, जैविक खतं आहे, तसेच महाबीज निंबोळी पावडर आणि इतर जे सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे त्याचेही उत्पादन आणि वितरण महाबीज येत्या काळामध्ये करणार आहे। महाबीजचे संशोधन वाण सुद्धा बाजारात येत आहेत। महाबीजने या वर्षी नूतनच 2 वाण दिले आहेत, विकी आणि तोरण असे 2 प्रकारचे हरभऱ्याचे वाण या वर्षी महाबीजने प्रसारित केलेले आहे आणि येत्या काळात ते निश्चितच शेतकरी बांधवांच्या पसंतीस उतरणार आहेत। त्याचबरोबर महाबीजचं बीटी कॉटन महाबीज 124 हे सुद्धा शेतकरी बांधवांसाठी मागच्या वर्षीपासून महाबीजने या प्रवाहात आणलेलं आहे आणि येत्या काळात त्याचीही फार मोठ्या प्रमाणावर वितरण महाबीज करण्याचा मानस आहे। हे करत असताना महाबीज टिश्यू कल्चर केळी तसेच टिश्यू कल्चर बांबू हे सुद्धा शेतकरी बांधवांना त्याची रोपं सुद्धा देत आहेत। केळी पपईचं सुद्धा महाबीज रोपं वितरित करत आहेत। तसेच विविध प्रकारचे 1600 प्रकारचं जे रोपं आहेत विविध प्रकारचे नर्सरीतले ते सुद्धा महाबीज वितरित करत आहेत। एकंदरीत शेतकरी आणि महाबीज इथे जिथे नातं आहे, जिथे जिथे शेतकरी बांधवांना काही समस्या आहेत त्यामध्ये महाबीज निश्चितच एक पाऊल पुढे असणार आहे आणि शेतकरी बांधवांना या निमित्तानं महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मी सगळ्या शेतकरी बांधवांना महाबीज वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। खरीप हंगाम 2026 त्यांना यशस्वी आणि भरभराटी जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।